प्रतीक जी भोईर यांच्या शुभ हस्ते प्रथमेशला मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देऊन त्याचा गौरव करण्यात येतोय. वेल प्लेड आणि ऑल द बेस्ट प्रथमेश नेक्स्ट मॅच साठी. अच्छा दिवसातील ही शेवटची लढत पाहायला मिळेल जिथे दोन मातब्बर संघ आहेत. एका बाजूला जय श्रीराम 11 आणि दुसऱ्या बाजूला हिंदवी आणि कार्तिक 11. पुनश्च जमलेल्या तमाम खेळाडूंचं, क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित मान्यवरांचं कालुंद्रे प्रीमियर लीग 2025 KPL 2025 मध्ये मी शुभम म्हात्रे सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. गेम इज ऑन. पहिल्याच बॉल वरती स्वॅग से करेंगे सबका स्वागत सांगत ठोकलाय षटकार. डीजे किशोर खरत यांच्या बॅट मधून षटकार. विदाऊट प्रॅक्टिस खेळणारा खेळाडू आहे. अगदी लेजंड प्लेअर आहे कालुंद्रे गावचा. नेहमी KPL साठी आवर्जून येत असतात. हा क्लासिकल फटका, चौफेर फटकेबाजी. हा स्ट्रॉंग झोन आहे या खेळाडूचा. बॉल चाला सीमारेषा पलीकडे येईल. हा चौकार. अफलातून टायमिंग, अफलातून टोलेबाजी, अफलातून फलंदाजी. 2 बॉल वरती आक्रमक सुरुवात. षटकार, चौकार. गोलंदाज तयार आहे. इट्स अ बिग बॉल. हवे ते फिल्डर च्या डोक्याच्या वरून कदाचित जाईल बॉल असं वाटलं होतं. शेवटच्या क्षणाला प्रयत्न चांगले राहिलेत फिल्डरचे. प्रणय फडके त्या ठिकाणी होता. पाहावं लागेल काय घडलंय. प्रेक्षक आहेत त्या ठिकाणी. प्रेक्षक चेक करतोय आपण लाईव्ह मध्ये. जर दिसला तर, नाही तर प्रेक्षक सांगतील तो. प्रेक्षक जो निर्णय देतील तो अंतिम असेल. मग लाईव्ह मध्ये कव्हर होत नाहीये. सिक्स बिग हिट. षटकार. प्रणयचे प्रयत्न चांगले राहिले परंतु प्रयत्नांना साथ मिळाली नाहीये. षटकार आलाय. 16 धावा फलक्यावरती. हा फटका काय स्ट्रोक ला जवाब बॅटिंग. फुलातून कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला एक्स्ट्रा कव्हरच्या मधून. परंतु फिल्डिंग देखील चांगली झाली. 2 रन्स मात्र या चेंडूवरती कंप्लीट. 2च्या मदतीने संघाची टोटल 2 ने वाढेल. संघाची धाव संख्या पोहोचली होती 18 या आकड्यावरती. 4 बॉल आणि 18. धमाकेदार तुफानी सुरुवात झाली. उर्ध विकेट. या वेळेला फटका कसा आहे, टायमिंग काय झुललंय का. बॉल सीमारेषा पलीकडे. स्ट्रेट डायव्हचा लॉंग ऑफच्या वरतून आणखीन एक तडाखा. षटकार. प्रॉपर टायमिंग, कनेक्शन अगदी प्रॉपर चाललंय. हा चेंडू थोडासा आखूड लाईनचा होता. यावेळेस मात्र बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्याच ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल दादागिरी केली आहे ती बॅट्समन किशोर खरतनं. पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकल्या तब्बल 24 धावा. दुसरा गोलंदाज नरेंद्र घरत.
जिथे 24 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये कुठून काढल्यात, पूर्णपणे आक्रमण झालंय 40+ गोलंदाजावरती. आणि आपण सातत्यानं सांगत होतो की आकाश गिरीची बॅटिंग चांगली पाहायला मिळेल, परंतु आकाश गिरी अजून मैदानात आला देखील नाहीये आणि संघाच्या धावा फलकावरती लागल्या त्या 24. किशोर घरत लाजवाब फलंदाजी चालू आहे. नरेंद्र घरत ओव्हर द विकेट न पहिल्याच बॉल ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, ऑन साइडला फटका आपण पाहिला. बॅकवर्ड शॉटला त्या ठिकाणी फिल्डर तैनात आहे, मिळेल ती सिंगल. स्ट्राईक एंड वरती पुन्हा किशोर घरत आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या होईल ती 25. आजच्या दिवसातील कदाचित ही शेवटची मॅच होऊ शकते, कारण 6ला 10 मिनिटं कमी आहेत. मग राहिलेल्या मॅच आपल्याला उद्या कव्हर करायच्या. उद्या कालुंद्र प्रीमियर लीग 2025चा फायनल डे शेवटचा दिवस असेल. उद्या लवकर सामने आपण स्टार्ट करण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी 10 वाजता पहिला चेंडू पडला पाहिजे. फटका चांगला आहे, सरळ बाट न फिल्डर तैनात आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एका टप्प्या वन ऍक्शन लगेच थ्रो देखील झालाय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 26 वरती पोहोचेल. स्ट्राईक एंड वरती राकेश चिखलेकर आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर द विकेट नरेंद्रची चांगली गोलंदाजी राहिली आहे. राकेश चिखलेकर यांची कशी बॅटिंग होईल ते मात्र पाहावं लागेल. हो, सुरेख चेंडू पाहायला मिळालाय. अगोदरच थोडेसे शफल होत आहेत. डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न होतोय. चांगल्या लेंथ वरती गोलंदाज नरेंद्र यांची चालू आहे. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. कमबॅक करण्याची गरज होती, तो कमबॅक गोलंदाजच्या माध्यमातून मात्र केला जातोय. ओव्हर द विकेट मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. सिंगल रन, डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता. डिरेक्ट हिट होत नाहीये. काय घडलंय? ज्या ठिकाणी होती सिंगल त्या ठिकाणी मिळाल्या त्या डबल धावा. विकासजी मस्कर यांच्याकडून राकेश चिखलेकर यांच्या प्रत्येकी 6 साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ज्या ठिकाणी एकच रन होते त्या ठिकाणी खराब फिल्डिंगच्या जोरावरती 2 धावा मिळाल्यात. 28 वरती संघाची धावसंख्या. बॅटिंग करत असताना हिंदवी आणि कार्तिक 11. फुल टॉस होता. बॉल ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. फिल्डिंग चांगली झाली आहे, पाहावं लागेल. थ्रो करत असताना बॉल अगदी आपण पाहिलं तर झाडावरती फेकला जातोय. 2 रन पुणेशा या चेंडूवरती. थोडी खराब फिल्डिंग. या धावा वाचवण्याची गरज आहे. जेवढ्या धावा पहिल्या सत्रामध्ये तुम्ही वाचवाल तेवढ्या धावा तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये फायदेशीर ठरतील. 2 रन्स, धावसंख्या 30 वरती. 30. शेवटचा बॉल. या षटकामध्ये कमबॅक करून देण्याची गरज होती. निश्चितपणे गोलंदाजी चांगली राहिली आहे. अलाउन द कार्पेटना फटका शॉट मिड विकेटला. खराब फिल्डिंग. बॅकअप चांगला मिळालाय तरी देखील 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. 2 धावा मिळतील आणि 2च्या मदतीने संघ पोहोचेल. 2 ओव्हर नंतर 16.00च्या सरासरीनं तो 32 या आकड्यावरती. 32. चला, उद्याची पहिली मॅच असेल कानिफनाथ 11 आणि शरणा 11 आणि 10 वाजता आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. एखादा संघ जर लेट आला तर मग त्याला 2 रनची पेनल्टी दिली जाईल. काहीही पेनल्टी असेल, आयोजक जो पेनल्टीचा निर्णय देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. 10 वाजता आपण रिपोर्टिंग करा, जेणेकरून उद्या आपल्याला आजच्या दिवसापेक्षा जास्त मॅच कव्हर करायचे. थोडं जर आपण लवकर सामने स्टार्ट केले तर लवकर आपण सामने संपू शकतो. कारण उद्या चिखले आपलं आपण पाहतोय की कालुंद्रे टीमची एंट्री देखील आहे नाईटला, त्यामुळं त्यांना देखील तिथे लवकर वेळेत पोहोचायचं आहे. थोडंसं लवकर सामने आपल्याला संपवायचे देखील आहेत, त्यामुळे 10 वाजता मॅच स्टार्ट करणे अपेक्षित आहे. त्यानंतर उद्याच्या दिवसातली दुसरी मॅच असेल अन्वेषा मेकओव्हर आणि मिहान 11. त्या टीमने देखील 10:30च्या टायमाचा रिपोर्टिंग करायच्या. फुल टॉस बॉल होता. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न. फलंदाज किशोर घरत यांचा निर्धाव चेंडूची सांगता. फुल लेनचा फुल टॉस बॉल होता. गोलंदाजीच्या मार्क वरती गोलंदाज
संकेत संकेत अबदार हा गोलंदाज आपण पाहतो, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. हो, फटका चांगला आहे, कडक आवाज आलाय, बॉल चाला सीमारेषा बाहेर, बिग हिट, षटकार. पुढे जे चला स्पीडअप करत षटकार आलाय किशोर घरच्या बाट मधून. धाव संख्या 6 ने वाढेल, धाव संख्या पोहोचेल ती 38 वरती. 38. 9 चेंडू 31 वरती. किशोर घरत यांची अफलातून बॅटिंग चालू आहे. हा चेंडू बराचसा बाहेर, पंच आमच्या दिशेने इशारा देतात की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन. थोडासा दबाव गोलंदाजावरती आला असेल. संकेत हा गोलंदाज आपण पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा रन. 39 वरती संघ पोहोचलाय. इट्स अ स्वीट साऊंड, टक असा आवाज आलाय, बॉल सीमा पार, बिग हिट, षटकार. अफलातून बॅटिंग, खऱ्या अर्थानं अभ्यास केला होता आकाशगिरीचा, पेपर आलाय आता किशोर घरचा. बॉल हवेत होता, विकेटची चान्स, मोठा खेळाडू आणि हा मोठा मासा जाल्यात पकडला जातो. 440 ओव्हरचा झटका लागलाय तो बॅटिंग करणाऱ्या हिंदवी आणि कार्तिक 11 टीमला. फलंदाज किशोर घरत, बॅक टू द पवेलियन. जे धाव संख्या धाव फलक्यावरती लागली आहे ती 45. 2 चेंडू बाकी आहेत. आकाश विस्फोटक फलंदाज स्ट्राईक एंड वरती. विस्फोटक खेळाडूचा हा फटका फसलाय. जे प्रेडिक्शन होतं ते सक्सेस ठरलंय. फलंदाज बाद. 1 मोर विकेट आणि बिग विकेट मैदानातून डाऊन. थँक्यू डीजे. शेवटचा बॉल या षटकातील बाकी आहे. नवीन फलंदाज महेश स्ट्राईक एंडला. 2 बॉल वरती 2 विकेट. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे तो गोलंदाज. बॅटची कट होती, बॉल मात्र फर्स्ट स्लिपच्या दिशेने अगदी नियोजित ठिकाणी चाललाय, तिथे मिळेल एक सिंगल. 3 ओव्हर झाल्यात कंप्लीट आणि 3 ओव्हर नंतर संघ पोहोचला तो 2 बाद 46 या धावसंख्येवरती.
पहिल्याच बॉल वरती क्लीन बोर्ड. चला स्पीड अप करा, टाइमपास करू नका. 5 बॉल शिल्लक आहेत. नवीन बॅटर मैदानावरती. ओर द विकेट. हा चेंडू ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी. 46 धाव संख्या धाव फलकावरती. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये आपण पाहतो इथून कमबॅक करून देण्याची जिम्मेदारी आहे ती गोलंदाज पुनीत मात्रे. ओ हा देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू होता परंतु चेंडू चाला नियोजित ठिकाणी तिथे मिळेल एक सिंगल. सारंग शेठ जाधव यांच्याकडून लक्की मात्रे या खेळाडूसाठी प्रत्येक 6 ला 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. एक धाव या ठिकाणी मिळाली. एकीच्या मदतीने 47 धावा धाव फलकावरती. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 3 बॉल वरती काय घडेल, एखादा मोठा फटका येईल का की डॉट बॉल येतील ते पाहावं लागेल. थोडी दिशा भरकटलाय पंचांचा. एक्स्ट्रा रन, व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या पोहोचेल ती 48 वरती. 3 बॉल बाकी आहेत अजून. 50 धावांच्या अगदी जवळ आहे तो बॅटिंग करणारा हिंदवी अँड कार्तिक 11 संघ. फुल टॉस बॉल होता. वी शेप मध्ये फटका. बॉल सीमा रेषा जवळ फील्ड केला जातोय. तिथे फिल्डर तैनात आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. या 2 रन्स धावून कंप्लीट. 2च्या मदतीने संघाची 50 अप. 50 धावा धाव फलकावरती. पा खेळाडू कक्षामधून कुणीही बोलू नका. हा चेंडू टॅप अगदी कट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. कमबॅक झालाय गोलंदाजी करणाऱ्या टीमचं. चांगली गोलंदाजी राहिली आहे. 50 धावा धाव फलकावरती. टार्गेट सेट करणारा हा चेंडू असेल. या बॉलवरती विकेट आली तर 50 षटकार आला तर 56 चौकार आला तर 54 डबल आली तर 52 सिंगल आली तर 51. व्हाईट बॉलचा इशारा येतो. 51 धावा धाव फलकावरती. थोडीशी दिशा भरकटलाय गोलंदाज. शेवटचा चेंडू आता इथून बाकी आहे. 51 धावा धाव फलकावरती. शेवटचा चेंडू मात्र बाकी असेल. शेवटच्या बॉल वरती किती धावा पाहायला मिळतील ते मात्र पाहावं लागेल. लक्षा आपण या ठिकाणी. सार्थक. फुल टॉस बॉल. विकेटची संधी. फलंदाज बाद झाला आणि पहिल्या 17चा खेळ संपलाय. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना हिंदवी आणि कार्तिक 11 टीमनं बनवल्यात 51 धावा आणि इथून विजयासाठी हा सामना जिंकण्यासाठी अपोजिट संघ अर्थातच जय श्रीराम 11 या संघाला विजयासाठी 52 धावसंख्येची गरज. परंतु सेकंड इनिंग मध्ये काय घडेल, काय बिघडेल, कोणता संघ विजयी होईल, बॅटिंग करणारी टीम 52 धावा वाचवेल का ते पाहण्यासाठी, ते ऐकण्यासाठी आपण वळूया दुसऱ्या सत्रासाठी. आमच्यासाठी कॉमेंटेटर याच गावाचा एक हिंदीचा बुलंद आवाज भावेश पाटील यांच्याकडे. तत्पूर्वी आम्ही थांबतोय. भेटू उद्या. थँक्यू सो मच. झाला तर फलंदाजासाठी थोडा प्रॉब्लेम होईल. तर आपणच फलंदाज ओपनिंग जोडी. टाइमपास करू नका, तुम्हाला बॉल दिसणार नाही. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या आकाश गिरे आणि टीम. लवकरात लवकर फटाफट. दोन्ही पंच सामना लवकरात लवकर सुरू करा. आजच्या दिवसातील शेवटचा सामना हिंदवी अँड कार्तिक 11 वर्सेस जय श्रीराम 11. चांगली अशी गोलंदाजी केली जय श्रीराम 11नी.
चांगली अशी सर्व गोलंदाजी केली. आकाशगिरीची बॅट काय लागली नाही, पण त्याची जागा भरून काढली. स्वतः ओनर किशोर घरत यांनी चांगली अशी फलंदाजी केली. पहिल्याच ओव्हरमध्ये 24 रन काढल्या आणि टोटल आपल्या एकोणचाळीस धावाची खेळली ती किशोर घरत यांनी. आणि संघाला जिंकण्यासाठी पाहिजे तर 24 चेंडू आणि 52 धावांची गरज. तो चलो अंपायर मुकाबला शुरू करो. अंपायर का ग्रीन सिग्नल आ चुका है. पहली ओवर डालने के लिए तैयार मनीष गरात टू हितेश गरात. और पहली गेंद उठाने की कोशिश, वहां पर फील्डर स्वप्निल जाधव का चाल क्षेत्ररक्षक सागर जाधव यांचे भाऊ काही मिलिंद कृष्ण कांबळे यांच्या वतीने कालुंद्रे प्रीमियर लीग साठी 500 रुपयाची सप्रेम भेट. धन्यवाद. और इस बार उठाने की कोशिश, वहां पर कैच थी, लेकिन यहाँ पर फील्डर गलती करते हुए प्रणय फड़के को मिलता हुआ जीवन दान. अच्छा गेंद डाला था मनीष गरत ने, लेकिन वहां पर फील्डर ने साथ नहीं दी. एक अच्छा बल्लेबाज है प्रणय फड़के, भी पहले मैच में 17 रन की पारी खेली थी उसने अपने टीम के लिए. अभी जीतने के लिए चाहिए टोटल 52 रन इस इनिंग में. लक्ष कुठे असेल त्यांनी इथे यावे. आणि फिर एक बार का चाल क्षेत्ररक्षक करते हुए यहाँ पर फील्डर तुषार हंस रहे वो. बाद में काम काटेंगे आपका कैप्टन अगर मैच हार गई तो. हंसो मत, क्योंकि एक एक बॉल, एक एक कैच, एक एक रन बहुत ज्यादा इंपॉर्टेंट रहती है, क्योंकि ये क्रिकेट है दोस्तों. आखिरी बॉल पर मैच जाता है. फिर एक बार तैयार प्रणय फड़के. इस बार लिख कर डाला था शॉर्ट पिच गेंद, वहां पर फील्डर है महेश कातकर्ती. इजी कैच, जीवन दान मिला, फिर भी कोई फायदा नहीं उठाया प्रणय ने. प्रणय बैक टू द पहलवान डीजे. स्टार सारंग जाधव यांचे भाऊ कैलासवासी मिलिंद कृष्ण कांबळे यांच्या वतीने कालुंद्रे प्रीमियर लीग साठी 500 रुपयाची सप्रेम भेट. यांचा मनावादून अभिनंदन, धन्यवाद. असं सपोर्ट करत राहा आपल्या कालुंद्रे गावासाठी, जेणेकरून चांगल्या आपल्या केपीएल पूर्ण होतील. तो चलो चलते हैं मैदान के अंदर. अभी खुद कप्तान नरेंद्र घरात. इस बार उठाने की कोशिश, वहां पर फील्डर कोई नहीं है, गेंद जाता हुआ सीधा बॉर्डर लाइन. 4 रन डीजे. थैंक यू डीजे. आता हुआ 4 रन. फिर एक बार तैयार नरेंद्र घरात टू मनीष घरात. इस बार उठाया, लेकिन इस बार चकमा मिलता हुआ नरेंद्र को घरत को. इस बार टप्पा खाने के बाद सीधा गेंद जाता हुआ विकेट के दस्तानों में. डॉट बॉल की समाप्ति, और डॉट बॉल के समाप्ति के बाद टीम की रन संख्या हो चुकी है 7 रन. पहले ओवर की समाप्ति 7 रन खर्च करे मनीष घरत ने. अच्छी बॉलिंग डाली अपनी टीम के लिए, और अभी जीतने के लिए जाए 24 गेंद. और तब तक डीजे. मास्टर
और अभी दूसरा ओवर डालने के लिए आया है खुद सरसेनापति आकाश गिरी, जिसने पहले मैच में एक धुआंधार बल्लेबाजी करी थी, 54 रन की पारी खेली थी, लेकिन दूसरे मैच में उनका बैट कुछ चला नहीं। और सामने बल्लेबाज है स्ट्राइक एंड पर हितेश गरट, सलामी वीर। देखते हैं हितेश गरट तो आकाश गिरी। इस बार शॉर्ट पिच गेंद हवा में, वहां पर फील्डर है महेश कातकरी, कोई गलती नहीं, गेंद को पकड़ा, बिग विकेट, हितेश गरट बैक टू द पवेलियन। डीजे थैंक यू डीजे मास्टर। और अभी हितेश गरत के पारी का आंद और नया बल्लेबाज मैदान के अंदर संकेत अब्दार। पहली गेंद में आकाश गिरी ने अपने इरादे स्पष्ट करे, विकेट मिली हितेश गरत की। नया बल्लेबाज संकेत अब्दार तो आकाश गिरी। इस बार टप्पा खाने के बाद सीधा गेंद जाता हुआ विकेट कीपर के दस्तानों में, लेकिन अंपायर का इशारा वाइड गेंद और एक्स्ट्रा रन मिली बल्लेबाजी करते हुए जय श्री राम टीम को। और टीम की रन संख्या हो चुकी है 8 रन। और इस बार टप्पा खाने के बाद सीधा गेंद जाता हुआ पीछे की तरफ, क्योंकि लेग कट की गेंदबाजी है। ये अच्छी गेंदबाजी करते आकाश गिरी। हर बार जब हमारी मंगल मूर्ति टीम की मैच होती है तब भी ऐसी गेंदबाजी करते हैं, सामने वाले खिलाड़ी को समझ में नहीं आती है गेंद, अच्छी गेंदबाजी। इस बार सीधा डाला गेंद, स्पीड एकदम स्पीड से ज्यादा हुआ। टप्पा खाने के बाद बल्लेबाज के बल्ले पे गेंद ही नहीं आ रहा, इतना स्पीड से डाल रहे आकाश गिरी, अच्छी गेंदबाजी कर रहे हैं अपने टीम के लिए। फिर एक बार तैयार आकाश गिरी, फिर एक बार फंसा दिया बल्लेबाज को, लेकिन इस बार अंपायर बताते हुए वाइड गेंद है। वाइड गेंद के साथ टीम की रन संख्या बढ़ती हुई टीम के रन संख्या चुके 9 रन। तीन गेंद, फिर एक बार उठाने की कोशिश, लेकिन कहीं पे निगाह कहीं पे निशाना, पहुंचना था काशी लेकिन पहुंच गए वाशी। टप्पा खाने के बाद सीधा गेंद जाता हुआ विकेट कीपर के दस्तानों में। डॉट बॉल, बार बार डॉट हो रहे संकेत अब्दार, अगर ऐसा करोगे तो आपके हाथ से मुकाबला निकल जाएगा। और इस बार गेंद हवा में, वहां पर है फील्डर सूर्या सर, उन्होंने गेंद पकड़ा लेकिन उनके हाथ में नहीं आया, वहां पर अच्छा बैकअप दिया विशाल ने। और इसी के साथ 2 रन दौड़ने में कामयाब दोनों भी बल्लेबाज। और इसी 2 रन के साथ टीम की रन संख्या बढ़ती हुई, और टीम की रन संख्या जो कि 11 रन। 4 गेंद 11 रन, यहां से 2 गेंद बाकी इस ओवर के, एक बॉल सर। और फिर एक बार चकमा दिया, इस बार टप्पा खाने के बाद सीधा गेंद अंदर की तरफ। ओवर की समाप्ति, इस ओवर की समाप्ति के बाद टीम की रन संख्या वही थी स्तब्ध 11 रन। 2 ओवर की समाप्ति के बाद 11 रन, और अभी जीतने के चले 12 गेंद और 41 रन की जरूरत। डीजे डीजे और तीसरा ओवर डालने के लिए महेश कातकरी। माननीय श्री सुशील पंदेशी भिंगारी गाव यांनी देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन मॅचची आनंद घ्यावे अशी कमिटीची इच्छा। और तीसरा ओवर डालने के लिए तैयार महेश कातकरी, ये देखिए अच्छे गेंदबाज है, अच्छे ऑलराउंडर है कालंद्र गांव के। और
गेंदबाजी के लिए आया महेश कातकरी, सामने बल्लेबाज नरेंद्र घरत। इस बार उठाने की कोशिश, वहां पर फील्डर है सूर्या सर। एक टप्पा, दूसरा टप्पा हाथ में, और इस बार जब तक गेंद पकड़ा फेंका, लेजी फील्डिंग हो रही है सूर्या सर के माध्यम से, तब तक 2 रन दौड़े नरेंद्र घरत ने। चपलाई है उनके पास, जैसे मौका मिलता है वैसे रन लेते हैं, और अभी टीम की रन संख्या चुकी है 15 रन। अभी भी मुकाबला है दोनों टीम के हाथ में। इस बार उड़ाया गेंद हवा में, खुद के फॉलो थ्रू में ट्राई कर रहे, लेकिन इस बार महेश ने गलती करी। उनको खुद को एक कैच पकड़ना चाहिए था, लेकिन उन्होंने फील्डर के हाथ में दिया कैच, लेकिन ये कैच हुआ ड्रॉप। और इसी के साथ फिर 2 रन मिल रहे जय श्री राम टीम को, और टीम की रन संख्या हो चुकी है 17 रन। अभी देखते हैं 17 पे खतरा किसको मिलता है। और इस बार टप्पा खाने के बाद सीधा गेंद जाता हुआ विकेट कीपर की दस्तानों में। फिर एक बार अच्छा गेंद डाला महेश कातकरी ने, फिर एक बार तैयार नरेंद्र घरात। इस बार फिर एक बार टप्पा खाने के बाद सीधा गेंद जाता हुआ विकेट कीपर की दस्तानों में। फिर एक बार डॉट बॉल, अच्छा कमबैक करा महेश कातकरी ने, और यहां से अभी जीतने के लिए चाहिए 8 गेंद और 35 रन। और इस बार यहां पर 3 रन दौड़े यहां पर नरेंद्र घरत और संकेत अब्दार ने, और 32 रन की जरूरत। इस बार टप्पा खाने के बाद सीधा गेंद जाता हुआ विकेट कीपर के पीछे, और 1 रन मिलती हुई एज की, और इसी 1 रन की मदद से टीम की रन संख्या बढ़ती है। टीम की रन संख्या चुकी है 21 रन। 31 रन, 31 रन की जरूरत है। 6 गेंद और 5 छक्के, और 1 रन निकालना पड़ेगा सामने वाले टीम को। देखते हैं अभी गेंदबाजी के लिए कौन आएगा। हिंदवी एंड कार्तिक 11 टीम के माध्यम से। डीजे के लिए आए हैं विशाल नाइक, और सामने बल्लेबाज है नरेंद्र घरत। क्या 5 छक्के मार पाएंगे इस ओवर में? और पहला ही गेंद डाला नीचे की तरफ, और इस बार नरेंद्र घरत बोले कि तुम रुको, मैं अकेला खेलूंगा, क्योंकि अभी चाहिए जीतने के लिए 5 गेंद और 31 रन। अगर यहां से 5 छक्के मार दे सुपर ओवर हो जाएगा। और इस बार उड़ाया वहां पर फील्डर लक्की, मात्र कोई गलती नहीं। इस बार नरेंद्र घरात बैक टू द पवेलियन। डीजे यांचे भाव काय? मिलिंद कृष्णा कांबळे यांच्या वतीने काळुंद्रे प्रीमियर लीग साठी 500 रुपयाचा सप्रेम भेट, धन्यवाद। नवीन फलंदाज मैदानात पुनीत म्हात्रे। पुनीत म्हात्रेने उडवला चेंडू हवेत, तिथं फील्डर स्वतः अंकल, आणि चांगला जजमेंट, एक चांगला अनुभव। प्रतीक भोईर वाटला की अंकल कॅच सोडेल, पण अंकल बोलतोय मी मी आहे, माझ्याकडे अनुभव आहे। डीजे
गेल्या क्षेत्राने उडवला चेंडू. शॉर्ट बॉल होता तिथे. फिल्डर आहे अंकल धावतोय पण जातोय चौकार. बाउंड्री. खूप घरात बदल 2 शब्द बोला अशी इच्छा. प्रतीश मस्कर बोलतील. तो छोटा आहे पण मोठा पॅकेट आहे तो.